नमस्कार मित्रांनो, विनोदोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो असं होणार आहे की आता स्वानंदी आणि आता समर या दोघांना वेगळं करण्यासाठी मात्र आता ही मलिका कोणता आता नवीन प्रयत्न करणार आहे आणि शेवटी स्वानंदी आणि समर या दोघांना वेगळं करण्यासाठी आता ती मंदाची मदत कशी घेणार आहे आणि मंदाची मदत घेऊन मात्र आता या दोघांना वेगळं करणार आहे। तर त्यासाठी आता मित्रांनो नक्की काय होतं हे सविस्तर आपण बघूयात आणि शेवटी म्हणजे मलिकाचं जे काही भांडं आहे तर ते समर आणि स्वानंदीने मिळून कसं फोडलेलं असतं आणि शेवटी आता ते फोडून मात्र आता ही सगळं काही कसं ॲडजस्ट केलेलं आहे, म्हणजे आता मलिका कोणकोणत्या थराला जाऊ शकते, काय काय करू शकते, हे सगळं काही आता समर आणि स्वानंदीच्या समोर आलेलं आहे। आणि एकदा आधिरा आणि आता समर आणि स्वानंदी यांना सुद्धा वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि आधिरा आणि रोहन यांना सुद्धा या अगोदर असंच करून मात्र मलिकाने वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामुळे आता समर फारच भडकलेला आहे, समरला फारच राग येतो। समर मात्र आता मलिकावर फारच चिडलेला असतो, कारण आता स्वानंदीपासून वेगळं राहणं हे त्याच्यासाठी किती जड गेलेलं आहे, कारण त्याला आता स्वानंदी आता खूपच लांब गेलेली आहे। एकतर तिचा आबोला सहन होत नव्हता आणि त्यात म्हणजे आता आपल्या दोघांच्या मोबाईलवरून आपल्या दोघांचा कॉन्टॅक्ट होऊन दिलेला नाही, म्हणून मात्र त्याला मंदा आणि आता या मलिकाचा फारच राग येतो। तर मित्रांनो आता सविस्तर काय होतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला विनोदोघातीलही तुटेना या मालिकेचे डेली अपडेट्स आणि असेच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता मंदा ही पायावर पडलेली असते पण तिने सगळे आरोप आता आधिरावर केलेले आहे, म्हणून आधिराला फारच रागलेला असतो। आधिरा मात्र आता लगेच घाईघाईने आपल्या म्हणजे मॉमने तिला फोन केलेला असतो आणि मॉमला जेव्हाही समजतं की मंदा पायावर पडली आणि स्वतःच तेलावरून घसरली पण माझ्यावर आरोप करते, तेव्हा आता मुद्दाम विहीनबाईची काय नक्की कशी काय म्हणजे अवस्था सुरू आहे आपण त्यांना फोन करून एकदा विचारायला हवं, आपलं कर्तव्य आहे। आणि त्यात म्हणजे आणखी मिठाचा खडा कसा टाकायचं हे मलिकाला चांगलंच जमत असतं, म्हणून आता मलिका म्हणते की आता ठीक आहे मी फोनच करते आणि ती आता मंदाला फोन करते आणि म्हणते की काय झालं विहीनबाई अहो कसं पडल्यात। त्यावरती आता लगेच मंदा म्हणते की अहो तुम्हाला तर माहितीच आहे की आता या घरात जे काही काम आहे ते फक्त आणि मलाच करावं लागतं, तुमची आधिरा एकही कामाची नाही, त्यामुळे हे बघा मला मात्र आता अगदी वीट आलेला आहे, आधिरा एकही काम व्यवस्थित करत नाही, सगळे काम मला करावं लागतं आणि आता त्यात म्हणजे माझा पाय सुद्धा आता मी पायावर पडले, पाय मुरगळला आणि मला उठायला सुद्धा खूप त्रास होतो हे कळल्यानंतर मात्र आता मंदा म्हणते की अहो खरंच ना मला खूप त्रास होत आहे। त्यानंतर मलिका लगेच म्हणते की हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी तुमच्या काळजीपोटी तुम्हाला एक गोष्ट सांगते, कारण आता जे झालेलं आहे तर झालेलं आहे, परंतु माझी आधिरा डॉलने काही असं केलं नसेल। मंदा म्हणते की काय सांगायचं, तिनेच मला ढकलून दिलं। आता हे सर्व ऐकल्यानंतर मात्र आता मलिका म्हणते की हो ना आधिरा आहेच तशी आणि त्या आधिराला किती काय करावं तेच काही कळत नाही, म्हणून शेवटी मात्र आता मलिका लगेच आता तिचे कान भरण्याचा प्रयत्न करते। एक काम करा आता तर म्हणजे हिला स्वानंदीला समोरपासून दूर करायचंच असतं आणि त्यासाठी तिच्या डोक्यात शक्कल येते आणि ती म्हणते की आता तुम्ही असं करा की तुम्हाला काम करता येत नाही आणि तुम्हाला जागेवरून सुद्धा उठायचं नाही आणि मग खाण्यापिण्याचे वांदे होतील, आधिरा तर काही काम करतच नाही। मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही आता एक काम करा, तुम्ही मात्र स्वानंदीला काही दिवस तुमच्याकडे न्या, म्हणजे तुमची लेक आहे आणि लेकीने मात्र आईचं करायचं असतं, त्यामुळे आता तुम्हाला बरं नाही, त्यामुळे तुम्हीच आता तुमच्या लेकीला काही दिवस तिकडे घेऊन जा। आता हे सगळं काही झाल्यानंतर मात्र आता लगेच मंदा तर म्हणते की अहो तुम्ही तर माझ्या अगदी मनातीलच बोलला, मला तर खूपच छान वाटतं खरंच, म्हणजे आता काही दिवस जर स्वानंदीला मी इकडे घेऊन आले तर बरं होईल
आणि खरंच ना स्वानंदीला जर आणलं तर स्वानंदी सगळी घरातील कामे व्यवस्थित करेल आणि मलासुद्धा काय हवं काय नको सगळं काही व्यवस्थित बघेल. त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच आता स्वानंदीलाच बोलावून घ्यावा. म्हणून मी आता जावई बापूंनाच फोन करते आणि जावई बापूंना एकदा की मी म्हटलं तर नक्कीच ते स्वानंदी त्यांचं ऐकतील. माझं ती ऐकणार नाही मला माहिती आहे. म्हणून मात्र मी आता जावई बापूंना फोन करते. तर मलिका म्हणते की हो हो नक्की करा. आणि आता अशा वेळेस मात्र लेकीने कामी यायचं नसतं तर काय करायचं असतं. म्हणून मात्र आता लगेच तो घाईने आलेला असतो आणि समोर तर आता कामावरून आलेला आहे. स्वानंदीसुद्धा तेथेच असते आणि स्वानंदी मात्र आता तेथेच आहे. ती आता समोरशी बोलत नसते, तिचा आबोलच असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता फोन येतो समोरच्या मोबाईलवर मंदाचा. तर आता मंदाचा फोन का आला असेल म्हणून तो स्वानंदीकडे बोलायला देतो. म्हणतो की तुमच्या आईचा फोन आहे, नक्की कशासाठी आला मला माहिती नाही. आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच आणि आता स्वानंदी म्हणते की अगं आई काय झालं, तू कशासाठी फोन केला आणि ते पण यांच्या मोबाईलवर. मंदा आता लगेच जोरात किंचाळण्याचं नाटक करते की आई गं अगं बघ ना, अगं स्वानंदी बघ मला किती लागलेलं आहे आणि मला उठतासुद्धा येत नाही. घरामध्ये आता जेवणाचे वांदे झालेले आहेत आणि बघ ना सगळे इतका पसारा पडलेला आहे आणि तुला तर माहितीच आहे की घरात आता इतका पसारा आणि हे सगळं काही करून मला झोपूशी वाटेल का. पण अगं काय झालं, माझा पाय मुरगळला, मला उठताच येत नाही. त्यावरती स्वानंदी म्हणते की आई अगं असं कसा पाय मुरगळला. तर लगेच मंदा म्हणते की अगं तुला माहिती आहे का आदिराने मला ढकलून दिलं. आणि त्याच वेळेस आता तिथे आदिरा येते. आदिराने ढकलून दिलं म्हटल्यानंतर ती म्हणते की आई तुम्ही अजूनसुद्धा खोटंच बोलतात का माझ्यावर सारखे सारखे आरोप करतात, मी काहीच केलं नाही. आणि लगेच मात्र तो फोन हिसकावून घेते आणि म्हणते की नंदुताई अगं त्या तेलावरून घसरल्यात, मी काहीच केलेलं नाही त्यांना आणि तू काही काळजी करू नको, त्या आता व्यवस्थित आहे. आम्ही त्यांना डॉक्टरांकडे नेलं होतं आणि आता शेक वगैरे देऊन त्यांना बरं वाटतंय. तर लगेच मंदा म्हणते की काही नाही आणि लगेच आदिराच्या हातातून ती मोबाईल हिसकावते आणि म्हणते की चल माझ्याकडे फोन दे आणि स्वानंदी 1-2 दिवस तू आईची काळजी घेण्यासाठी इकडे ये बरं, आणि तू जर येणार नसेल तर मी जावई बापूने विचारते. तेव्हा स्वानंदी म्हणते की ठीक आहे मी येते आई, तू काही काळजी करू नको आणि तुम्ही दोघी प्लीज भांडू नका, मी येईन तिकडे 2-3 दिवस तुझी काळजी घेईल. म्हणून मात्र आता ती फोन ठेवून देते. आता समरला विचारते. समर म्हणतो की बरं ठीक आहे स्वानंदी मॅडम पण जा आणि लवकरात लवकर मागे या. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे अहो तुम्ही तर म्हणाला होता की आता जर एकमेकांमध्ये जर असं काहीतरी थोडंसं आबोला आहे आणि थोडंसं एकमेकांपासून जर थोडं वेळ काही वेळ दूर राहिलं म्हणजे आदिरा कशी इकडे माहेरी निघून आली होती, रोहन कसा तिच्यासाठी धावत आला, मग आता त्यांचं प्रेम कसं वाढलं बरं, मग तसंच तुम्ही करताल का. आणि बघते मी आता तुम्ही येतात की आणि बघूयात तुम्हाला किती दुरावा सहन होतो. मी जाते 2-3 दिवस. तर समर म्हणतो की हो ठीक आहे जा तुम्ही, बघूयात मला दुरावा कसा सहन होत नाही. तर स्वानंदी असं म्हटल्यानंतर आता स्वानंदी लगेच माहेरी निघून जाते आणि माहेरी निघून गेल्यानंतर आता समरला तर तिची खूपच आठवण येत असते. जेव्हा तो आता कामावरून घरी येतो त्याला काय करावं तेच काही कळत नसतं. तो मात्र आता बेचैन झालेला असतो. सारखी आता स्वानंदी मॅडम करत असतो. इकडे तिकडे सगळीकडे स्वानंदी दिसत असते. काय करू, स्वानंदीला कॉल करू का काय करू बरं असा विचार करत असतो. जेवणातसुद्धा लक्ष लागत नाही. त्यानंतर इकडे स्वानंदीसुद्धा आता बेचैन होते. स्वानंदी म्हणते की राजवाडे जेवले असतील की नाही, त्यांनी व्यवस्थित आता सगळं काही केलं असेल की नाही, तिलासुद्धा मात्र काळजी लागलेली असते. मग तीसुद्धा ठरवते की आता मात्र फोन करायचा आणि फोन करून राजवाडे जेवलेले आहेत की नाही हे विचारायचं. तर इकडे समरसुद्धा आता तेच ठरवतो स्वानंदी मॅडमला फोन करायचा आणि त्या बऱ्या आहेत का, त्यांनी जेवण वगैरे केलं की नाही, स्वतःची काळजी वगैरे घेतात की नाही, हे सगळं विचारण्यासाठी आता मात्र मी फोन करतो. परंतु आता ह्या मलिकाने आता अशी शक्कल लढवलेली असते. ती मात्र मंदाला फोन करून सांगते हे बघा मी तुम्हाला एका शर्तीवर स्वानंदी तिकडे पाठवून देणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. जेव्हा स्वानंदी तिकडे येईल त्यावेळेस मात्र तुम्हाला स्वानंदी आणि समर या दोघांचा कॉन्टॅक्ट नाही झाला पाहिजे असं काहीतरी करावं लागेल. तेव्हा लगेच मंदा म्हणते की ठीक आहे पण तुम्ही स्वानंदीला आता तिकडे पाठवून द्या. म्हणून मात्र कारण मध्ये घातल्यामुळे आता मलिका म्हणते की मी बघा तुम्हाला पाठवलं नाही, स्वानंदीला मी तिकडे पाठवलं. मग आता
तुम्हाला तुमचं काम करावं लागेल. जेव्हा समोरचा फोन तिकडे येईल स्वानंदीच्या मोबाईलवर, तर तो फोन कट करायचा आणि आता तो फोन कट करून कॉल हिस्ट्रीमधून तो काढून टाकायचा. दोघांनाही कळायला नको की फोन आलेला आहे आणि मी इकडे समोरच्या मोबाईलमधून स्वानंदीचा फोन नंबर काढून टाकते आणि फोन आलेला नाही असं दाखवते. फोन कट करायचा. दोघांचे कॉन्टॅक्ट एकमेकांना होऊन द्यायचे नाही. म्हणून मात्र आता लगेच मंदा ही आता रूममध्ये जरी असली पण स्वानंदीचा फोन तिच्याजवळ ठेवून घेते आणि त्याच वेळेस आता स्वानंदी किचनमध्ये काहीतरी काम करत असते आणि आता काम करत असताना तिला मात्र समोरची आठवण येत असते. तोपर्यंत समर इकडे स्वानंदीला फोन करतो आणि मंदा तो फोन कट करते. तेव्हाचा समरला राग येतो. मी सारखा फोन करतोय आणि स्वानंदी मॅडमला काय झालं असेल, त्या सारखा का कट करत असतील. तर आता स्वानंदीचे इकडे सगळं काही आटोपल्यानंतर ती मोबाईल वगैरे हातात घेते आणि बघते तर राजवाड्यांचे अजूनपर्यंत एकही कॉल का आले नसतील. म्हणून तिला आता रागच येतो. मग ती रागाने मात्र फोन करायला घेते पण तिकडे आता मलिकाच्या हातामध्ये म्हणजे मोबाईल असतो. बरोबर तिने शक्कल दडून समोरचा फोन आपल्या हातामध्ये घेतलेला असतो आणि जेव्हा स्वानंदी फोन करते तर तेव्हा लगेच आता इकडून मलिका फोन कट करते. आता स्वानंदीला इकडे रागच येतो. स्वानंदी निवांत होऊन बसलेली असते आणि समोरच्या फोनची वाटच बघत असते आणि त्यात म्हणजे आपण फोन केला आणि तो सुद्धा राजवाड्यांनी कट केला म्हणून आता तिला खूप राग येतो. त्यानंतर आता असंच सुरू होतं. म्हणून आता समोर म्हणतो की आता काही झालं तरी ह्या स्वानंदी मॅडमला मला आता म्हणजे तिकडे जावंच लागेल, काहीतरी करून त्यांचा आबोला दूर करावाच लागेल. म्हणून मात्र आता तो घाईने तिकडे येतो आणि स्वानंदी मॅडमला रागवतो. स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला इतके फोन करतो, तुम्ही माझा फोन का उचलत नाही. समर खूपच भडकलेला असतो. मंदा आता घाबरूनच जाते. स्वानंदी म्हणते की तुम्ही माझ्या मोबाईलवर एकही कॉल केलेला नाही, चला मी तुम्हाला मोबाईल दाखवते. आणि त्यावेळेस मात्र आता समरचे खरंच त्या मोबाईलवर एकही कॉल नसतात. समर म्हणतो की असं कसं होऊ शकतं. स्वानंदी मॅडम, अहो तुम्ही इकडे आल्यापासून मी तुम्हाला 1000 फोन केलेत आणि तुमच्या मोबाईलवरचे फोन कुठे गेले आणि तुम्ही तर साधा मला एकही फोन केलेला नाही म्हणून मी इकडे आलो. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो मी सुद्धा तुम्हाला इतके फोन केले आणि तुम्ही माझे फोन का कट करत होतात, नक्की काय झालं होतं. तेव्हा आता कुणाला काहीच कळत नसतं. समोर म्हणतं की मी फोन केला होता. स्वानंदी म्हणते की नाही, तुम्ही फोन केले नव्हते. असं करत करत मात्र आता शेवटी दोघंही शांत होतात आणि दोघं एकमेकांचे मोबाईल चेक करतात परंतु कॉल हिस्ट्रीमध्ये आता नंबरच नसतो. समोर म्हणतो की हे कसं शक्य आहे. तर आता स्वानंदीच्या लक्षात येतं नक्की आता काहीतरी हा कुणाचा तरी डाव आहे. म्हणून ती आईला विचारते की आई, माझा फोन तर तुझ्यापाशीच पडलेला होता, तुझ्याजवळ होता, मग तुला फोन आलेले तर समजले असेल ना. मंदा म्हणते की नाही ग, मला कसे समजणार. तेव्हा आता स्वानंदीच्या लक्षात येते. स्वानंदी म्हणते की आई, तू नक्कीच फोन कट करत असेल. तर मंदा म्हणते की हो, मी फोन कट करत होते परंतु मग समोरच्या मोबाईलमधील जावई बापूंच्या मोबाईलमधील फोन नंबर कुठे गेले. तेव्हा आता तिकडे नक्कीच काकू काहीतरी करत असेल हे स्वानंदीने ओळखलेलं असतं. म्हणून ती आता आईला विचारते की आई, मला एक गोष्ट खरी सांगायची, तुझा पाय दुखतो ना, मी आत्ताच्या आत्ता इथून जायला तयार आहे, मी राहणार नाही, तुझं एकही काम ऐकणार नाही. मला एक गोष्ट स्पष्टपणे सांग, तुला हे सर्व काकूने करण्यासाठी सांगितलेलं होतं ना. तेव्हा आता मंदा खूपच घाबरते. समर तर खूपच आता मंदावर ओरडत असतो आणि घाईने घाबरतच मंदा म्हणते की हो, मला मलिका काकूंचा विहीनबाईंचा फोन आला होता आणि त्यांनीच तुमच्या दोघांचा कॉन्टॅक्ट न होऊन देण्यासाठी हे सर्व करण्यासाठी सांगितले आणि त्यांना तुमचं नातं तोडायचं आहे. हे ऐकल्यानंतर आता समरला खूप मोठा धक्का बसतो आणि स्वानंदीच्या पायाखालची जमीन सरकते. स्वानंदी म्हणते की बघितलंच राजवाडे, मी तुम्हाला कित्येक वेळेस सांगत आले की तुमच्या काकू कशा आहेत. आज बघा, त्यांनी आपल्याला काय वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि जर आपण असे समोरासमोर आलो नसतो आणि वेगळंच काहीतरी गैरसमज आपल्यामध्ये करून ठेवला असता तर मात्र कसं झालं असतं. तेव्हा समोर म्हणतो की हो ना, पण काकू असं का वागली असेल याचा जाब मला तिला विचारायला हवा. म्हणून मात्र आता तो खूपच रागाने स्वानंदीच्या हाताला धरतो आणि तिला प्रेमाने घरात घेऊन येतो. परंतु घरात आल्यानंतर आता तो काकूला डायरेक्ट ओरडतो की काकू, आणि जोरात काकू ओरडून काकू तर खूपच घाबरते आणि स्वानंदी त्याच्याबरोबर असते. तर आता मलिकाला असं वाटतं की नक्कीच मंदाने काहीतरी सांगितलेलं आहे. म्हणून मलिका आता खूप घाबरूनच आतमध्ये जायला निघते. पण समर म्हणतो की काकू थांब, आणि तू का असं करते. रोहन आणि अधिरा यांचासुद्धा संसार मोडण्याचा प्रयत्न करते आणि वर आमचासुद्धा संसार मोडण्याचा तू प्रयत्न करत आहे. तुझ्या मनात आहे तर नक्की काय.
तेव्हा काकूला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. म्हणून आता असं काकू खूप घाबरलेली असते. काकूचे धाबे दणदणतात आणि ती पूर्ण घाबरून जाते, तोंडाची बोबडी वळते. आणि मित्रांनो, शेवटी आता समर काकूला नक्की काय शिक्षा देतो हे पुढील भागामध्ये आपण सविस्तर बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.